श्री धनलक्ष्मी क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सुषमा केस्ते तर उपाध्यक्षपदी प्रशांत चौगुले यांची फेरनिवड. पंचवार्षिक निवडणुकी बिनविरोध. भोज तालुका निपाणी येथील श्री धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संघ नियमित भोज या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थापक सचिन केस्ते यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या अध्यक्षपदी सौ सुषमा सचिन केस्ते यांची तर उपाध्यक्षपदी प्रशांत बाबू चौगुले यांचीही बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष सौ सुषमा केस्ते म्हणाल्या, भोज येथील सर्वसामान्य शेतकरी, व्यावसायिक व गरजू लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे या हेतूने स्थापन झालेल्या संस्थेने दिवसेंदिवस प्रगती साधली असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेची वाढ होत असून आपण सर्वांनी परत एकदा माझी अध्यक्षपदी निवड केली असून संस्थेच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असल्याचं सांगितलं. यावेळी सचिन केस्ते सावकर यांनीही संस्थेच्या प्रगतीबद्दल माहिती देऊन संस्थेने सर्व सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्नवादी असल्याचं सांगितलं. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी सुनील भाऊसो पाटील, सुकुमार आप्पासो चौगुले, उत्तम बाबूराव कणंगले, कीर्तिकुमार अण्णासो पाटील, शीतल जयकुमार चौगुले, बाळासो मल्हाप्पा मालबा, शीतल भूपाल वैकुडे, विनायक पांडुरंग खोत, मोनिका मनोज कोपण्णावर, रुपाली अनिल चौगुले, संजय मल्हाप्पा आरके, जिलानी मकबूल मुजावर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी व्यवस्थापक विनोद टाकळे उपस्थित होते. श्री धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेड भोज या संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक नुकतेच पार पडून आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड होती. त्यात अध्यक्षपदी सौ सुषमा केस्ते व उपाध्यक्षपदी प्रशांत बाबू चौगुले यांची फेरनिवड केली आहे. ही संस्था शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्यासाठी गेली 19 वर्ष अविरतपणे त्यांच्या सर्व हिताच्या दृष्टीने झटत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांना आर्थिक म्हणजे तंगीतून मुक्त करण्यासाठी कमी व्याजदरात शेतकऱ्यांना किंवा कष्टकर्त्यांना मजुरांना वेळेत पतपुरवठा व्हावा या उद्देशाने आणि कमी व्याजदरात आणि सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यास नेहमीच आमच्या संस्थेचा पुढाकार होतं आणि पुढं पण राहील. संस्थेची घोडदौड चांगली. आता संस्था 13 कोटीची ठेवी ओलांडून वाटचाल करत आहे. कर्जे जवळजवळ 7 कोटी रुपये आहेत. संस्था सगळ्याच दृष्टीने प्रगती करत आहे आणि येणाऱ्या दिवसात नवनवीन सुविधा सर्व सभासदांना, शेतकऱ्यांना, कर्जदारांना, ठेवीदारांना सगळ्यांचीच हितरक्षण करून चांगलं चालवू, यापेक्षाही चांगलं चालवू पुढच्या काळात.